11 फेब्रुवारी हा दिवस भारतात जागतिक युनानी दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस भारतीय युनानी तज्ञ हकीम अजमल खान यांच्या जयंतीनिमित्त समर्पित आहे। त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1868 रोजी दिल्ली येथे ब्रिटिशकालीन भारतात झाला। त्यांचा जन्म प्रसिद्ध शरीफी खानदानामध्ये झाला। हे घराणे मुघल काळापासून युनानी औषध पद्धतीसाठी ओळखले जात असे। ते कवी, लेखक, एक महान विद्वान, समाज सुधारक आणि स्वातंत्र्य सैनिक होते। हकीम अजमल खान यांनी नवी दिल्ली येथे आयुर्वेदिक आणि युनानी तबिया कॉलेज स्थापन केले। ते जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या संस्थापकांपैकी एक होते। त्यांनी पारंपरिक औषध पद्धतीला आधुनिक विज्ञानाशी जोडण्याचे प्रयत्न केले। ही पद्धती शरीरातील 4 मुख्य द्रव्यांच्या संतुलनावर आधारित आहे: रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त। या औषधांमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पती, खनिजे आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या घटकांचा वापर केला जातो। युनानी पद्धती ही केवळ आजार बरा करण्यावर नाही, तर तो आजार होऊच नये यावर भर देते। हकीम अजमल खान यांनी भारतात युनानी औषध पद्धतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी मोलाचे कार्य केले। भारताच्या आयुष मंत्रालयाने 2017 मध्ये पहिला जागतिक युनानी दिन साजरा करण्याची घोषणा केली। त्यांचा मृत्यू 29 डिसेंबर 1927 रोजी रामपूर, उत्तर प्रदेश येथे झाला होता।